थर्ड इयर ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निकचा विषय फंडामेंटल्स ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट या विषयाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. सब्जेक्ट नेम फंडामेंटल्स ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट. या विषयामध्ये थेअरीसाठी 100 गुणांची वार्षिक लेखी परीक्षा आणि 100 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा. तर आपण सुरुवातीला यामधला थेअरी जे आहे टोटल 83 लेक्चर्स, त्याबद्दल सुरुवातीचं लेक्चर आहे इंट्रोडक्शन टू सर्वेइंग. इंट्रोडक्शन टू सर्वेइंग. सर्वेइंगची डेफिनेशन सुरुवातीला आपण बघू. इट इज द आर्ट ऑफ मेकिंग सच मेजरमेंट्स टू डिटरमाइन द relative positions of points on the surface of earth in a horizontal plane. सर्वेइंग ही एक आर्ट आहे. या आर्टमध्ये काय केलं होतं, मेजरमेंट घेतलेलं होतं. कशासाठी? तर जे काही डिफरंट पॉइंट्स आहेत त्यांची पोझिशन दाखवण्यासाठी. हे पॉइंट्स आहेत सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारे पॉइंट्स जे आहेत त्या पॉइंट्सचे रिलेटिव्ह पोझिशन घेण्याची जी काय आर्ट आहे त्याला म्हणलंय सर्वेइंग. त्यानंतर 2 नंबरची डेफिनेशन आहे लेवलिंग. लेवलिंगची डेफिनेशन अशी आहे की इट इज द आर्ट ऑफ मेकिंग. लेवलिंगची डेफिनेशन सर्वेइंगची डेफिनेशन आहे इट इज द आर्ट ऑफ मेकिंग सच मेजरमेंट टू डिटरमाइन द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ पॉइंट्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. त्यानंतर आपण पाहायचं आहे ती लेवलिंगची डेफिनेशन. लेवलिंगची डेफिनेशन अशी आहे की इट इज द आर्ट ऑफ डिटरमाइनिंग अँड रिप्रेझेंटिंग. मी थोड्या वेळ सांगितलं डेफिनेशन सर्वेइंगची. त्यानंतर आपण पाहतोय लेवलिंगची. लेवलिंगची डेफिनेशन काय? तर ही एक आर्ट आहे. त्यामध्ये काय केलं जातं, तर डिटरमाइनिंग अँड रिप्रेझेंटिंग. काय डिटरमाइनिंग आणि काय रिप्रेझेंटिंग केले ते आपण पाहू. त्याच्यामध्ये डिटरमाइनिंग अँड रिप्रेझेंटिंग द रिलेटिव्ह हाइट्स ऑर एलिव्हेशन ऑफ अ डिफरंट पॉइंट. हाईट आणि एलिव्हेशन म्हणजे एखाद्या भागाचा उंचवटा किंवा खोलपणा हा दाखवण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत लेवलिंगमध्ये स्टडी केली जाते. जसं सर्वेइंग हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये केलंय तसं लेवलिंग व्हर्टिकल प्लेन. त्यानंतर सर्वेइंगचे ऑब्जेक्ट ऑफ सर्वेइंग. तर सर्वेइंगचे ऑब्जेक्ट आहे, पहिला ऑब्जेक्ट आहे प्रिपरेशन ऑफ प्लॅन ऑर मॅप. याच्यामध्ये काय केलं जातं, तर प्रिपरेशन ऑफ प्लॅन ऑर मॅप म्हणजे एखादा नकाशा किंवा आराखडा तयार करण्याचं काम ह्या सर्वेइंगने केलं जातं. त्यानंतर टू ड्रॉ द रिझल्ट्स ऑफ सर्वे ऑन पेपर. सर्वेइंगचे जे निकष आहेत किंवा रिझल्ट आहे ते पेपरवर किंवा कागदावर लिहिण्यासाठी सर्वेइंग वापरलं जातं. त्यानंतर थर्ड आहे टू नो द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ पॉइंट ऑन द ग्राउंड. जे आपण डेफिनेशनमध्ये बघितलं होता की रिलेटिव्ह पोझिशन पॉइंट्सची ग्राउंडवरती बघणं किंवा जमिनीवरती बघणं हे सुद्धा उद्देश ह्या सर्वेइंगचा आहे. त्यानंतर डिफरंट इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी देखील सर्वेइंग वापरलं जातं. त्यानंतर टू कलेक्ट द डाटा फॉर अनालिसिस करण्यासाठी जो काही डाटा लागला आहे तो डाटा कलेक्ट करण्याचं कार्य सुद्धा सर्वेइंगमध्ये केलं जातं किंवा हा सर्वेइंगचा उद्देश आहे. अशा तऱ्हेने सर्वेइंगचे ऑब्जेक्ट टोटल 5 आहेत. पहिला आहे प्रिपरेशन ऑफ प्लॅन ऑर मॅप. सेकंड आहे टू ड्रॉ द रिझल्ट ऑफ सर्वे ऑन पेपर. थर्ड आहे टू नो द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ पॉइंट ऑन ग्राउंड. त्यानंतर फोर्थ आहे टू कलेक्ट डिफरंट इन्फॉर्मेशन. त्यानंतर फिफ्थ आहे टू कलेक्ट डाटा फॉर द अनालिसिस. त्यानंतर याच्यामध्ये मॅप आणि प्लॅनच्या डेफिनेशन बघूया. पहिला आहे मॅपची डेफिनेशन. इफ द स्केल ऑफ रिप्रेझेंटेशन इज स्मॉल देन इट इज कॉल्ड ॲज मॅप. जर रिप्रेझेंटेशन स्केल स्मॉल असेल तर याला मॅप म्हणायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण उदाहरण देऊ शकतो. मॅप ऑफ इंडिया किंवा मॅप ऑफ महाराष्ट्र. म्हणजे एखाद्या ठिकाणाचा, एखाद्या गावाचा, एखाद्या लोकेशनचा किंवा एखाद्या देशाचा, राज्याचा
कशा म्हणजे त्याचं उदाहरण. तर याच्यामध्ये बघा हे जे डेफिनेशन अजून एकदा रिवाइज करतो मी. इफ द स्केल ऑफ रिप्रेझेंटेशन इज स्मॉल अँड इट इज कॉल्ड ॲज मॅप. उदाहरण आहे मॅप ऑफ इंडिया. त्यानंतर प्लॅनमध्ये आपण बघूया प्लॅनचे डेफिनेशन मॅपच्या डेफिनेशनच्या विरुद्धमध्ये. तर इथं जसं आपण मॅपमध्ये बघितलं होतं की स्केल ऑफ रिप्रेझेंटेशन स्मॉल असेल तर त्याला मॅप म्हणू. तसं प्लॅनमध्ये काय स्केल ऑफ रिप्रेझेंटेशन लार्ज जर असेल तर त्याला म्हणायचं प्लॅन. आता प्लॅन मध्ये काय प्लॅन ऑफ बिल्डिंग किंवा प्लॅन ऑफ इस्टेट म्हणजे बिल्डिंगचा किंवा इस्टेटचा प्लॅन. त्यानंतर याच्यामध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे प्लॅन मध्ये दाखवलं जातं. त्यानंतर व्हर्टिकल डिस्टन्स जर शो करायचं असेल तर याच्यामध्ये कंटूर लाईन्स वापरल्या जातात किंवा vertical distances are also shown on a plan, sometimes represented approximately by means of contour lines or other systems. अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण मॅप आणि प्लॅनच्या डेफिनेशन बघितल्या. त्यानंतर पुढची डेफिनेशन याच्यामध्ये येते सेक्शन. सेक्शन डेफिनेशन कशी आहे बघा की ऑन अ प्लॅन vertical distance are correctly shown by means of vertical section called as section. प्लॅन मध्ये जे वर्टिकल डिस्टन्स दाखवलेला आहे ते वर्टिकल डिस्टन्स वर्टिकल सेक्शन दाखवले त्यालाच म्हणायचं सेक्शन. त्यानंतर हा डेफिनेशनचा भाग पूर्ण झाला. डेफिनेशन आपण बघितले सर्वे लेवलिंग, त्यानंतर मॅप प्लॅन आणि सेक्शन, परत ऑब्जेक्ट ऑफ सर्वे एक आपण बघितलं. त्यानंतर पुढे येतो पॉइंट येतो आपल्याला डिव्हिजन्स ऑफ सर्वे. डिव्हिजन्स ऑफ सर्वे मध्ये मुख्यतः दोन प्रकार आहेत, मेन टू टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे जिओडेटिक सर्वे. जिओडेटिक सर्वेचं दुसरं नाव किंवा जिओडेटिक सर्वे सो कॉल्ड ॲज ट्रिग्नोमेट्रिकली सर्वे. जिओडेटिक सर्वेलाच म्हणलंय ट्रिग्नोमेट्रिकली सर्वे. या सर्वेमध्ये काय केलं जातं तर कर्वेचर ऑफ अर्थ इज टेकन इनटू अकाउंट. जमिनीचा वक्र भाग किंवा कर्व भाग याच्यामध्ये विचारात घेतला जातो आणि हा कर्वेचर ऑफ अर्थ अकाउंटमध्ये घेतल्यामुळं लार्ज डिस्टन्स अँड एरिया इज कव्हर्ड. याच्यामुळे काय होतं तर लार्ज डिस्टन्स म्हणजे जास्त अंतर आणि जास्त क्षेत्र कव्हर होतं. त्यानंतर द अर्थ इज स्पिरॉइडल. अर्थ कशी आहे तर स्पिरॉइडल आहे. या अर्थ इज स्पिरॉइडल. द लाईन कनेक्टिंग ऑन एनी टू पॉइंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज कर्व. जर हे स्पिरॉइडल असेल तर दोन्ही पॉइंटला ज्या लाईन्स कनेक्ट होतात या लाईन सुद्धा कर्व असणार आहे. त्यानंतर इट इज अ नॉट स्ट्रेट लाईन. ही स्ट्रेट लाईन होऊ शकत नाही. या ठिकाणी ही स्ट्रेट लाईन होऊ शकत नाही. त्या दोन्ही लाईनी ह्या कर्व आहेत. त्यानंतर इन दिस टाइप ऑफ सर्वे द फिगर फॉर्म्ड बाय द लाईन जॉइनिंग 3 पॉइंट्स ऑन द मीन सरफेस ऑफ अर्थ इज अ स्फेरिकल ट्रायंगल. याच्यामध्ये जी काही फिगर तयार होईल ती स्फेरिकल ट्रायंगल तयार होईल. कोणता ट्रायंगल तयार होईल तर स्फेरिकल ट्रायंगल तयार होईल. त्यानंतर याच्यामध्ये स्फेरिकल ट्रायंगल तयार झाल्यानंतर द साइड्स ऑफ स्फेरिकल ट्रायंगल्स आर आर्क्स ऑफ द ग्रेट सर्कल. ज्या काही स्फेरिकल ट्रायंगलच्या साइड्स आहेत त्या स्फेरिकलच्या ट्रायंगलच्या ज्या काही साइड्स आहेत त्या आर्क्स ऑफ द ग्रेट सर्कल अशा तयार होते. याच्यामध्ये काय केलं जातं द मेन ऑब्जेक्ट ऑफ दिस सर्वे इज टू डिटरमाइन द प्रिसाइज पोझिशन्स ऑफ द पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थ सरफेसवर पॉइंट्सची प्रिसाइज पोझिशन दाखवण्याचं काम या सर्वेमध्ये केलेलं आहे. या सर्वेचे एक्झाम्पल आहेत इंजिनिअरिंग सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे आणि कॅडेस्ट्रियल सर्वे. या सर्वेचे 3 एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जो काही स्फेरिकल ट्रायंगल तयार होईल त्या स्फेरिकल ट्रायंगलचे अँगल असते
ABC म्हणजे थ्री अँगल असणार, त्याला थ्री साइड्स असणार. अशा पद्धतीनं ही फिगर तयार होईल आणि याच्यामध्ये साइड्स कोणत्या असणार आहेत तर A B B C and C A. म्हणजे सिंपल फिगर आहे परंतु स्पेरिकल असल्यामुळे स्पेरिकल ट्रायंगल सारखी फिगर दिसणार आहे. हे झालं जिओमेट्रिक सर्वेचा पार्ट किंवा जिओमेट्रिक सर्वेची माहिती. जिओमेट्रिक सर्वेलाच ट्रिग्नोमेट्रिकली सर्वे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर याच्यामध्ये कर्वेचर ऑफ अर्थ हा अकाउंटमध्ये घेतला जातो. त्याच्यामुळं या सर्वेमध्ये लार्ज डिस्टन्स कव्हर होतं. त्याला जे काही फिगर तयार होते स्पेरिकल ट्रायंगल असणार, त्याला अँगल असणार, त्याला थ्री साइड्स असणार, अशा पद्धतीची माहिती या सर्वेमध्ये आहे. त्यानंतर पुढचा जो डिव्हिजन ऑफ सर्वे होता पुढचा पार्ट आहे तो आहे पुढचा पार्ट प्लेन सर्वे. याच्यामध्ये वरचा जो सर्वे आहे थोडीशी विरोधात्मक माहिती या सर्वेच्या टाईपमध्ये आहे. याच्यामध्ये काय केलं जातं तर हा सर्वे स्मॉल एरियासाठी घेतला. कसल्या एरियासाठी घेतलाय तर स्मॉल एरियासाठी घेतलाय. त्यानंतर याच्यामध्ये कर्वेचर ऑफ अर्थ हा अकाउंटमध्ये घेतला जात नाही. त्यानंतर अर्थ सरफेस हा प्लेन सरफेस म्हणून कॅरी आउट केला आहे. लक्षात याच्यामध्ये तीन आतापर्यंत मुद्दे बघितले. पहिला आहे की स्मॉल एरियासाठी घेतलाय त्यामुळे लार्ज डिस्टन्स आणि एरिया कव्हर होत नाही. पृष्ठभाग हा प्लेन सरफेस म्हणून विचारामध्ये घेतलाय. त्यानंतर जसं आपण मला बघितलं की त्याला स्ट्रेट लाईन नव्हत्या परंतु स्ट्रेट लाईन्स त्या नव्हत्या. तसं या सर्वेमध्ये 2 पॉइंट्सला जॉईन होणारी लाईन ही लाईन स्ट्रेट लाईन आहे. मगाच्या सर्वेच्या टाईपमध्ये स्ट्रेट लाईन नव्हती. त्यानंतर जर याच्यामध्ये जे काय अँगल फॉर्म होणार आहेत ते अँगल सिंपल जिओमेट्रिकल फिगर असणार. जर प्लेन सर्वे करायचं असेल तर नॉलेज ऑफ जिओमेट्री अँड प्लेन ट्रिग्नोमेट्री इज रिक्वायर्ड. If you do the plane survey, you should know the geometry and plane trigonometry. Next point in this type of survey is in this type of survey means plane survey the degree of accuracy is very low. Accuracy ची डिग्री किंवा तंतोतंतपणा किंवा बरोबर येण्याचं प्रमाण याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली लो तुलनेनं थोडंसं कमी आहे. If we do this survey area is less than 250 square kilometer. 250 स्क्वेअर किलोमीटर हा एरिया एवढ्या एरियापेक्षा जर कमी एरियामध्ये आपण सर्वे घेतलं तर त्या सर्वेला प्लेन सर्वे असं म्हटलं जातं. म्हणजे कशाचे डेफिनेशन तयार होऊ शकते बघा. इफ द सर्वे एरिया इज लेस दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर्स इट इज टर्म्ड ॲज प्लेन सर्वे. अशा सर्वेला काय म्हणलं जातं प्लेन सर्वे म्हणलं जातं. प्लेन सर्वे methods are frequently employed for survey of areas large extents when there is not required great accuracy. हे काय म्हणतात तर प्लेन सर्वे वापरली जाते परंतु कुठं वापरली जाते ज्यावेळेस डिग्री ऑफ ॲक्युरेसी तुमच्यासाठी कमी लागणार आहे. म्हणजे तंतोतंत येण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागणार आहे किंवा कमी थोडंफार कमी झालं तर चालतं अशा ठिकाणी ही मेथड वापरली जाते. त्यानंतर द डिफरन्स इन आर्क अँड चॉर्ड इज अबाउट 0.1 मीटर इन 18.2 किलोमीटर अँड डिफरन्स बिटवीन सम ऑफ अँगल्स ऑफ स्पेरिकल ट्रायंगल अँड प्लेन अँगल इज 1 सेकंड for every 195.5 स्क्वेअर किलोमीटर ऑफ एरिया. 195.5 स्क्वेअर किलोमीटर एरियासाठी
1 सेकंद लागतो अशा पद्धतीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ही आहे प्लेन सर्वे. डिव्हिजन ऑफ सर्वे म्हणजे आपण दोन बघितले, जिओमेट्रिक सर्वे आणि प्लेन सर्वे. प्लेन सर्वे कधी घेतलं जातं ज्यावेळेस याच्यामध्ये अंतर किंवा डिस्टन्स 250 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा कमी असेल त्यावेळेस त्याला प्लेन सर्वे बोललं जातं. प्लेन सर्वे मध्ये कर्वेचर ऑफ अर्थ विचारात घेतला जात नाही, त्यामुळे स्मॉल एरियामध्ये घेतलं जातं. तर लार्ज एरियावर घ्यायचं असेल तर तिथे ग्रेट ॲक्युरेसी मिळणार नाही आणि डिग्री ऑफ ॲक्युरेसी याच्यामध्ये फारशी कमी आहे किंवा कम्पॅरेटिव्हली लो आहे. परंतु जिओमेट्रिक सर्वेमध्ये कर्वेचर ऑफ अर्थ विचारात घेतला जातो आणि लार्ज डिस्टन्स कव्हर केलं जातं. जिओमेट्रिक सर्वेलाच म्हणलं आहे ट्रिग्नोमेट्रिकली सर्वेइंग असं जिओमेट्रिक सर्वेइंगला म्हणलं जातं. त्यानंतर हा फर्स्ट चॅप्टर नंतर संपतो. त्या फर्स्ट चॅप्टरमध्ये डेफिनेशन, सर्वे, लेवलिंग, मॅप, प्लॅन आणि सिलेक्शन आणि प्लेन सर्वे हे डेफिनेशन आहेत. त्याबरोबर ऑब्जेक्ट ऑफ सर्वेइंग हे सुद्धा पॉईंट नीट बघणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेनं लेक्चर नंबर फर्स्ट संपलं.